यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला उद्या मंजुरी मिळणार आहे। उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजुरी मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7 हप्त्यामध्ये रुपये 13,017 कोटी रुपये अदा करण्यात आले। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। या योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। सोमवार 16 मार्च पासून या हप्त्याचे वितरण सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजे आजपासूनच राज्यातील लाखो शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते। गेल्या 2-3 दिवसापूर्वीच पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे। त्यामुळे अनेक शेतकरी विचारत होते की नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार। याबाबत सरकारच्या माध्यमातून स्पष्ट माहिती देण्यात आली आहे। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे। ते म्हणाले की पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना वेगवेगळ्या आहेत। दोन्ही योजनेचे पैसे एकत्र कधीच जमा होत नाहीत। सर्वप्रथम केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसानचे 2,000 रुपये येतात। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा केले जातात। सोशल मीडियावर अनेकदा अशी चुकीची माहिती पसरते की 4,000 रुपये एकत्र खात्यावर जमा होणार आहेत, पण सरकारने स्पष्ट सांगितले आहे की हे पैसे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जमा केले जातात। आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले आहेत त्यांच्याच खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। सरकारने यासाठी मोठा निधी मंजूर केला आहे। माहितीनुसार जवळपास 2,000 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे। हा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच पैसे थेट तुमच्या बँकेत जमा होणार आहेत, बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी पैशांचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहेत। सोमवारी सकाळी 10 वाजता बँक उघडल्यानंतर पैशांचे वितरण सुरू होईल। प्रत्येक तासाला एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे जमा केले जातील। म्हणजे सकाळी 10 ते 11 या वेळेत एक जिल्ह्यात पैसे जातील। 11 ते 12 दरम्यान दुसऱ्या जिल्ह्यात पैसे जमा होतील। अशा प्रकारे प्रत्येक तासाला एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील। सोमवारी सकाळी म्हणजे आजच 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे वितरण सुरू राहणार आहे। याचा अर्थ असा आहे की पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण होणार आहे। सरकारने 18 जिल्ह्यांना 3 गटांमध्ये विभागले आहेत। प्रत्येक गटात 6 जिल्हे ठेवले आहेत। पहिला गट सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पैसे मिळवेल। दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 या वेळेत पैसे मिळवेल आणि तिसरा गट संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेत पैसे मिळवेल। म्हणून तुमचा जिल्हा कोणत्या गटात आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, सर्वांना हे पैसे मिळणार का? याबाबत सरकारने काही महत्त्वाची अटी ठेवल्या आहेत। त्या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। पहिली अट म्हणजे शेतकऱ्यांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। सरकारच्या मते ही योजना मुख्यतः गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे। दुसरी अट म्हणजे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। जर उत्पन्न यापेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तिसरी अट म्हणजे घरात 4 चाकी वाहन नसावे। जर घरात कार किंवा इतर 4 चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबाला या योजनेतून वगळले जाऊ शकते। चौथी महत्त्वाची अट म्हणजे घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी। जर कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी सेवेत असेल तर त्या कुटुंबाला या योजनेत लाभ मिळणार नाही। तसेच तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे आणि बँक खात्याची केवायसी पूर्ण असणेही महत्त्वाचे आहे। मागील हप्त्यात अनेक शेतकऱ्यांना पैसे उशिरा मिळाले होते कारण त्यांच्या बँक खात्याची केवायसी पूर्ण नव्हती। काहीचे आधार कार्ड अपडेट नव्हते, म्हणून सरकारने सांगितले आहे की आधार कार्ड अपडेट करून बँकेत लिंक करणे आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार? माहितीनुसार खालील 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। यांमध्ये यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती हे जिल्हे आहेत। तसेच हिंगोली, लातूर, परभणी आणि धाराशिव हे देखील जिल्हे आहेत। याशिवाय बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे देखील समाविष्ट आहेत। या जिल्ह्यांमध्ये सोमवारी पहिल्या टप्प्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर घाबरण्याची गरज नाहीये, कारण सरकारने सांगितले आहे की दुसरा टप्पा 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे। त्या टप्प्यात बाकी राहिलेले जितके जिल्हे आहेत त्या शेतकऱ्यांना पैसे जमा केले जातील। आता आणखी एक महत्त्वाची माहिती, पैसे कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहेत? सरकारने काही बँकांची निवड केली आहे तिथे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी प्रणाली व्यवस्थित काम करते। यांमध्ये एचडीएफसी बँक आहे आणि कोटक महिंद्रा बँक याचा सुद्धा समावेश आहे। तसेच एक्सिस बँक आणि येस बँक देखील आहे। याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा आणि पंजाब नॅशनल बँक यांमध्येही पैसे जमा होऊ शकतात।
तसेच पोस्ट ऑफिस बँक खाते असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो। जर तुमचे खाते या बँकपैकी कोणत्या बँकेत असेल आणि आधार कार्ड लिंक असेल, तसेच तुम्हाला PM किसानचा हप्ता मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता जास्त आहे। म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते आणि आधार कार्ड तपासून घ्यावे। मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक ठेवावा, जेणेकरून पैसे जमा झाल्यावर मेसेज येईल। सरकारचे म्हणणे असे आहे की या योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल। फक्त अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी थोडी संयमाने वाट पाहावी। सोमवारी तुमच्या खात्यात कधी पैसे जमा होऊ शकतात, म्हणजे आज तुमच्या खात्यात कधी पैसे जमा होऊ शकतात, सकाळी, दुपारी किंवा रात्री। आजच्या ऑल डे मध्ये म्हणजे पूर्ण 12 तासात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। तुमच्या खात्यात मेसेज येऊ शकतो, म्हणून घाई करून बँकेत जाण्याची गरज नाही, पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील। मित्रांनो, ही माहिती राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, म्हणून ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। जर तुम्हाला अशा प्रकारची शेतीविषयक आणि सरकारी योजनेची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।